छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आज 2024 ची निवडणूक चालू आहे साहेब। 2024 ची निवडणूक विकासाच्या नावावर होत नाही। आज हे मतदारसंघामध्ये सगळे उमेदवार जे आहे साहेब, सगळे जे उमेदवार आहे साहेब, विकासाच्या नावावर कोणी मत मागत नाही। विकासाच्या नावावर नहीं, इसको जरा ऐसा करना, ये टाइट कर, बस रहने साहेब। विकासाच्या नावावर कोणी मत मागत नाही। आज या मतदारसंघाची परिस्थिती अशी आहे साहेब, हे मतदारसंघाची फसवणूक मागील 25 वर्षापासून इथले राजकर्ते लोक करत आहे साहेब। आज गोरगरीब लोकांना खूप मोठा त्रास आहे साहेब। हे मतदारसंघाचे गरीब भाग, शेतकरी असू द्या, ग्रामीण भागाचे लोक आमचे, त्यांना जायला शिव रस्ते नाही साहेब। आज इतकी बेकार परिस्थिती ग्रामीण भागाची आहे साहेब की मी बघायलो ग्रामीण भागात आज कुठं कोणत्या भी गावात मी गेलो तो शेतकरी मला तिथले सामान्य लोक म्हणते, भैया आम्हाला शेत रस्ते करून द्या। आमच्या शेत रस्त्याची परिस्थिती खूप गंभीर आहे। एक सावरगावला मी गेलो साहेब, तिथं बघतो मी आमचे शेतकरी आणि त्यांचे घर कुटुंबाचे लोक, त्यांची बैलगाडी सर चिक्कडमध्ये फसलेली होती साहेब, आणि ट्रॅक्टरनं ते बैलगाडी खवडत होते साहेब शेतकरी बांधव। आणि ते मी प्रसन्न बघितलं साहेब, इतका वाईट वाटला मला की इथले शेतकरी से अवस्था इथले राजकर्त्याने काय केलेली आहे साहेब। मग मी ते शेतकरीला बोलविलं, भाऊ तुमचा इतका पाऊस पडायला तुम्ही कशाला चालले साहेब? मला म्हणले, भैया मला 3 एकर शेती आहे, शेतीवर माझे 2 मुली आणि 1 मुलगाचा पेट आहे। मी त्याच्यामुळे शेतामध्ये जाऊन काम केल्याशिवाय मला पर्याय नाही, आणि मी या रस्त्यामध्ये हमेशा माझी बैलगाडी फसत असती। मी 15 वर्षापासून त्रस्त आहे त्या रस्त्यावर। 15 वर्षापासून मी रस्ता मागायलो, पण इथले कोणतेच राजकर्त्याने हे रस्ता मला बांधून दिला नाही। तसे रस्ते मी साहेब शेतकऱ्याचे 103 रस्ते बांधून दिले साहेब, 103 रस्ते बांधले। गोरगरिबाचा आशीर्वाद घ्यायचं काम मी केलं साहेब। तिथल्या जनावराला त्रास, सामान्य माणसाला त्रास, शेतकऱ्याला त्रास, प्रत्येक लोकांना त्रास दूर करण्याचं काम 103 गावात मी खर्चाने रस्ते बांधले साहेब। आज पाथरी विधानसभात अनेक वर्षापासून साहेब माझे घरच्या समोरचा रस्ता नव्हता। अनेक वर्षापासून पाथरी विधानसभा हे मागं होती साहेब। साईबाबाच्या नावाने त्यांनी राजकारण केलं साहेब, पण विकास काय केला नाही। मी पाठपुरावा केला साहेब, पाथरी शहरासाठी 142 कोटी रुपये आणले साहेब। गोरगरिबाला न्याय द्यायचं काम केलं साहेब मी। आज साहेब मी जसं शिर्डीला हॉस्पिटल चालते 300 बेडचा, मी त्या 300 बेडचा हॉस्पिटल आणण्यासाठी साहेब मी तिथे ट्रस्टीला जाऊन भेटलो। कोणाचा कॅन्सरचं ऑपरेशन असते, कोणाला हार्टचं ऑपरेशन असते, कोणाचा किडनीचं ऑपरेशन असते, असे 4000 लोकांचे ऑपरेशन खर्चाने मुख्यमंत्री सहायता निधीमधून थेट मी मदत केली। गोरगरिबाला न्याय द्यायचं काम मी केलं साहेब। 4000 रुग्णाचे मी ऑपरेशन केले साहेब, गरीब लोकांचे ऑपरेशन केले। मग शिर्डीच्या धर्तीवर त्या हॉस्पिटल साठी मी ट्रस्टी पाशी गेलो आणि त्यांना सांगितलं, बाबा मला पाथरीमध्ये एक हॉस्पिटल करायचं आहे। ते लोकांना मला सांगितलं, भैया तुम्ही 5 एकर जागा आम्हाला हॉस्पिटलसाठी लागते, ते हॉस्पिटलचे नाम सस्ते। मग साहेब मी माझी स्वतःची जागा, आज करोडो रुपयाची जागा दान केली। कोणासाठी केली? तुमच्यासाठी केली, तुमच्या मुलासाठी केली। मी 5 एकर जागा दान केली साहेब ट्रस्टला, और लवकरच मी हॉस्पिटल इथं करणार आहे। 300 बेडचं हॉस्पिटल मी इथं करणार आहे, गोरगरिबाचे लोकांसाठी करणार आहे। मी गोरगरिबासाठी काम करणार, एक सामान्य कुटुंबामधला एक सामान्य मुलगा आहे। मला एकच विनंती करायची हात जोडून, आज माझ्या विरोधात बघा 2 आमदार
और एक माजी आमदार, एक गरीब मुलाच्या विरोधात तुम तिघं एक होऊन माझ्या विरोधात लढत आहे. मी एकटा तुमच्यासाठी लढत आहे, सामान्यासाठी मी लढायलो. आणि माझ्या विरोधात तुम्ही 2 आमदार, 2 रनिंग आमदार और एक माजी आमदार, तुम्ही मला पाडण्यासाठी 3 आमदार मैदानात आहे. और मी तुमच्यासाठी लढण्यासाठी एकटा तुमच्या जीवावर किल्ला लढवत आहे, एकटा तुमच्या आशीर्वादाने लढत आहे. आज मला सांगा, हे मतदारसंघामध्ये लाडकी बहीण योजनाचा मी अध्यक्ष होतो, लाडकी बहीण योजनाचा मी अध्यक्ष होतो. 1,34,000 माता भगिनीचे फॉर्म भरायचा मी काम केला आणि 90,000 फॉर्म खर्चानं माझे कार्यकर्त्यांना भरले. आणि मी प्रत्येक महिन्याला 18 कोटी रुपये देण्याचं काम, माझे माता भगिनीचा आशीर्वाद घ्यायचं काम केलेलं आहे. आज 4 महिन्यात साहेब हे मतदारसंघात 75 करोड रुपये देण्याचं काम मी केलेलं आहे. मी तळागाळाचे कार्यकर्त्यासाठी काम करणारे एक कार्यकर्ता आहे साहेब. आज मला सांगायचं साहेब, हे मतदारसंघात जितके आमदार आहे, माझ्या विरोधात 2 रनिंग आमदार, 1 माजी आमदार, सगळे प्रस्त लोक, मोठे लोक माझ्या विरोधात निवडणूक लढत आहे. आणि मी एक छोटा कार्यकर्ता तुमच्या आशीर्वादानं तुमची सेवा केली, प्रामाणिकपणे तुमची सेवा केली. मी आमदार नसताना सेवा केली. आज बघा, माझे हे काम आमदारचं असते, हे काम माझा नसते, हे काम आमदारचं असते. म्हणून मी प्रामाणिकपणे सेवा केली. आणि 2 वर्षे मी काय सेवा केली, माझा कार्य अहवाल तुमच्या समोर आहे. मी किताब छापली की 951 कोटी रुपये मी तुमच्यासाठी आणले. आणि हे किताब मी जाहीर केली. असा कार्य जे आमदार असते त्याचा असते, तिने दाखवायला पाहिजे तुम्ही सामान्य माणसासाठी काय केला, तुमच्या 5 वर्षाचा कार्य अहवाल काय आहे. पण साहेब, एक बी आमदार 5 वर्षात काय केला ते सांगायला तयार नाहीये. त्यांना एकच आहे साहेब, 5 वर्षामध्ये भावनिक होऊन मत मागायचं साहेब, भावनिक होऊन मत मागायचं, कोणचाही कार्य नाही साहेब. आज मी सांगतो, माझे आजोबा बी होते, त्यांनी लोकांची सेवा केली, माझ्या वडिलांना सेवा केली. आम्ही कोणाचा प्लॉट घेतला नाही, आम्ही कोणाची जमीन घेतली नाही, आम्ही प्रामाणिकपणे लोकांची सेवा केली. तेच कुटुंबाचा मी मुलगा आहे. आणि साहेब, मी तुम्हाला अजून एक सांगणार आहे, आम्ही अल्पसंख्याक समाजला बी मी एक आव्हान करणार आहे. आज अल्पसंख्याक समाजाचे अनेक नेते पाथरीत झाले. हे 35 वर्षापासून अल्पसंख्याक समाजाचे नेते म्हणते स्वतःला. फौजिया खान 15 वर्षे आमदार होते, हे 15-17 वर्षे आमदार होते, पण अल्पसंख्याक समाजासाठी एक दमडीचं काम मी महाराष्ट्र लेवलवर केला नाही. मी तुम्हाला सांगतो, पुरावे सहित सांगतो, 5,000 कोटी रुपये अल्पसंख्याक समाजाला देण्याचं काम मी केलेलं आहे. आणि महाराष्ट्र लेवलवर अल्पसंख्याक समाजाचं काम मी केलेलं आहे. मी प्रामाणिकपणे महाराष्ट्र लेवलवर अल्पसंख्याक समाजाचा मेळावा लावला. अल्पसंख्याक समाजाचे 18 मागण्या मी ठेवले आणि 18 मागण्यापैकी 10 मागण्या मी पूर्ण करून घेतले. अल्पसंख्याक महामंडळासाठी 30 कोटीची हमी होती, ते हमी मी 700 कोटी रुपये केली. आज अल्पसंख्याक समाजाचे मुलं विदेशला शिकायला जाणार होते, त्यांच्यासाठी प्रत्येक मुलासाठी 30 लाख रुपयाची मोफत सेवा शासनाकडून करून घेतली. आज उर्दू मदरसेसाठी 10 लाख रुपयाचं अनुदान केला. वेगळे वेगळे माध्यमातून वेगळे वेगळे कामा अल्पसंख्याक समाजासाठी प्रामाणिकपणे मी केला. तुम्ही अल्पसंख्याक समाजाची फसवणूक केली. मी अल्पसंख्याक समाजाला एक हाथ जोड़ी से गुजारिश करने वाला हूं, मैं तुमको गुजारिश करने वाला हूं, मैं भी तुम्हारे में से हूं, मैं तुम्हारे वास्ते ईमान एतबार से काम कर रहा. तुम मेरे को फंसाओ मत, तुम मेरे को वो मत करो, मुझे काम करने दो. मैंने ईमानदारी से तुम्हारा काम करा, ईमानदारी से तुम मेरे साथ रहो, मेरे साथ बेईमानी मत करो. मैं हाथ जोड़ता तुम्हारा कि तुम जो लोग मुझे गिराने के वास्ते खड़े आए, उन्होंने लोगों की जमीनें खाए, उन्होंने लोगों का प्लाट करे, उन्होंने हुकुमशाही की जैसी दादागिरी करे. मेरे दादा ने कभी हुकुमशाही नहीं करे, मेरे वालिद ने कभी हुकुमशाही नहीं करे, ना मैंने कभी हुकुमशाही नहीं करे. तुम्हारे हाथ जोड़ से गुजारिश करता कि तुम एक बार मुझे संधि दो, एक बार मुझे संधि दो, एक बार संधि का सोना करने के वास्ते मुझे रिक्वेस्ट करता हूं मैं तुम्हारा. क्योंकि जिस तरीके से वो भावनिक कर रहे तुम्हारा, बाबा जानी ने खाली प्लाटा खाए, लोगों की जमीन खाए, लोगों के प्लाटा तोड़े, लोगों के घर तोड़े. सईद खान ने 2 साल में महाराष्ट्र के मुख्यमंत्री के साथ रह के 951 कोटी रुपए तुम्हारे वास्ते लाए और 5,000 करोड़ रुपए महाराष्ट्र के अल्पसंख्यक समाज को दिलाने का काम करा. मैं एक ही गुजारिश करता तुम्हारा,
मैंने ईमान एतबार तुम्हारा काम करा, घर देखा नहीं, मेरे वालिद को टेम दिया नहीं, मेरे वालदा को टेम नहीं दिया, मेरे भाइयों को टेम नहीं दिया, मैंने मेरे बच्ची मेरे अभी बोली थी, मैंने मेरे घर को टेम दिया, मैंने तुम्हारे वास्ते टेम दिया। आज मैं तुमको क्या मांग रहा उसके बारे में, मैं तुमको क्या मांग रहा? मैं तुमको क्या मांग रहा उसके बदले में? खाली एक वोट मांग रहा। तुम मुझे एक वोट नहीं दे सकते, एक वोट नहीं दे सकते तुम मुझे। सईद भाई आप आगे बढ़ो। मैंने ईमान एतबार हर समाज के लिए काम किया। मैंने आज पात्री समाज के लिए, मेरे कार्यकर्ता के लिए, आज जिस तरीके से वरपुड़कर साहब है, 5 साल में पात्री मतदार संघ में कहीं टोपले का काम हुआ क्या? एक सीमेंट का टोपला कहीं डाले क्या उन्होंने? अल्पसंख्यक समाज के लिए कभी आवाज उठाई क्या उन्होंने? मैंने अल्पसंख्यक का मेड़ावा महाराष्ट्र में, बंबई में लिया, तुम्हारी आवाज बन के मैं उठा। मैं जो लोगों ने तुम्हारे लिए काम नहीं करे, मैंने तुम्हारे लिए काम करा। तुम मुझे एक वोट नहीं देंगे, मैं दिन रात करके मैंने तुम्हारा काम करा, उसकी परत फिर तुम एक वोट देके नहीं करेंगे। तुम क्या इंसानियत मर गई? इंसानियत कहीं नहीं है। मैंने तुम्हारा काम करा, मैंने कोई लालूच नहीं रखा तुम्हारे से, मैंने कुछ किसी का जुल्म नहीं करा, और अल्लाह ने मुझे इतना बड़ा बनाया। आज महाराष्ट्र के काना कोपरे के साथ, आज मैं तुम्हारा बताता, मेरा प्रचार करने सलीम भाई कहाँ गए? ये सलीम भाई मेरा दोस्त है, बंबई से आके प्रचार कर रहा। ऐसे कई दोस्त मेरे जो महाराष्ट्र के काने कोपरे से मेरा काम कर रहे। सईद भाई तुम आगे बढ़ो, सईद भाई तुम आगे बढ़ो। हमारा नेता कैसा हो? हमारा नेता कैसा हो? पीछे गए निजामाबाद से आके मेरे ना काम इकबाल भाई कर रहे। ऐसे कई लोग, मैंने 1 लाख लोगों को, अल्पसंख्यक समाज के बच्चों को न्याय देने का काम करा। मैं एक ही बोलना चाहता हूं तुमको, जिस तरीके से वरपुड़कर साहब का काम है, मैं 210 गावात गेलो साहेब। मी 210 गावात मला काय म्हणले लोक साहेब की सईद भाई 5 वर्षात आमदार महोदय गावातच आले नाही साहेब। मी सांगतो, माझा पात्रीत कार्यालय, सोनपेठ मध्ये कार्यालय, मानवत मध्ये कार्यालय, माझे आज कार्यालयामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत हजारो लोक आते साहेब। हजारो लोकांचा इमान एतबार काम करायचं काम मी करतो साहेब। दुसरे आमदार आहे साहेब आमचे गाववाले, तुम्ही इमानदारीने सांगा, तुम्हाला भी लेकरं बाळ आहे, मला भी लेकरं बाळ आहे, तिने कोणाचा भला केला का मला सांगा। एक एक दुकान 30-30 लाख रुपयाचा पिका बेचणे का पाप या माणसानं केलेला आहे। अनेक लोकांचे घर उद्ध्वस्त करायचं काम या माणसानं केलेलं आहे। मी तुम्हाला सांगतो, अनेक लोकांचे जमीन हडप करायचं काम या माणसानं केलेलं आहे। आणि मी सांगतो, युसुफदीन सेठ इथंच आहे। युसुफदीन सेठची जमीन खाल्ली, 27 प्लॉट युसुफदीन सेठचे खाल्ले। विचारा सेठला, बरोबर बोलायला नाही मी। ते आप्पा आमचे देवडे आप्पा, आज ते माणूस दिव्यांग माणूस आहे, लंगडा माणूस आहे, दिव्यांग माणसाची प्रॉपर्टी खाल्ली। माणसानं दिव्यांग माणसाला सोडलं नाही, विधवा बाईला सोडलं नाही। मग तुमच्यासाठी मी इमानदारीनं काम करतो, मला तुम्ही मतदान करणार नाही का? तुम्ही माझ्यासाठी झटणार नाही का? आज मी या मतदारसंघासाठी साहेब अनेक विषय, या मतदारसंघासाठी ब्ल्यूप्रिंट माझी तयार आहे। मला साहेब या मतदारसंघामध्ये MIDC आणायची आहे, मला 300 बेडचं हॉस्पिटल करायचं आहे, मला सोयाबीनचा प्लांट करायचं आहे। मी साहेब माझ्यावर जे जे संकट आला, आज भी सांगतो साहेब, हे जे लोक म्हणाले ना, ते दिवशी राजेश विटेकर काय म्हणले साहेब की मी पंकज आंबेगावकरचं नाव सांगितलं, मी डॉक्टरचं नाव सांगितलं, मी याचं नाव सांगितलं। अरे बाबा, मी तो तुला इमान एतबार आमदार केला ना, मग सईद खानचं नाव का म्हणून सांगितलं नाही? सईद खानची भीती कशामुळं की सईद खान साहेब गोर गरीब लोकांचे काम करते, गोर गरीब लोकांना न्याय द्यायचं काम करते। त्याच्यामुळं तुम्ही माझ्यासोबत बेमानी केली, माझ्या पाठीत खंजीर खुपसला। साहेब, जे माणूस आमदार आहे 5 वर्षासाठी नाही 6 वर्षासाठी आमदार आहे, त्याला डबल आमदार कशासाठी व्हायचं? खाली मुझे मेरा राजकारण खत्म करने के लिए
की सईद खान का राजकारण संपायला पाहिजे, सईद खान संपायला पाहिजे। कशासाठी? की सईद खान सामान्य माणसासाठी काम करणारे, सईद खान इथं MIDC आणणारे, सईद खान इथं हॉस्पिटल आणणारे, सईद खान मोठे मोठे मतदारसंघात काम करणारे। सोनपेठ देवगाव पाथरी देवगाव फाटेचा रस्ता 551 कोटी रुपयाचा मंजूर केला। DPTC मध्ये माझ्यासोबत किती मोठा संघर्ष केला। खरं सांगा, मी कार्यकर्त्यासाठी झटलो, तुमच्यासाठी झटलो, पाथरीच्या विकासासाठी झटलो। मला काय साहेब, व्यक्तिगत मी हे 2 वर्षात नाही, मी जेव्हापासून होश सांभाळला, कुणीतरी बोलायला पाहिजे सईद खानना कोणाचे 10 रुपये खाल्ले, कोणावर जुलूम केला, कोणाच्या सोबत अन्याय केला, कोणासोबत चुकीचं वागला। मी माझे आयुष्यात सांगतो, मी कोणासोबत चुकीचं वागलो नाही। आणि मला एकच विनंती करायची आहे तुम्हाला, आज हे सगळे मोठे मोठे लोक मला टार्गेट करायले, हे लास्टला एक भी होणार आहे। परिस्थिती ऐसी आहे साहेब की माझे विरोधात हे सगळे एक होणार आहे साहेब। सईद भाई आप आगे बढ़ो। ये मेरे विरोध में साहब एक होणार आहे साहेब। यांना माहित झालेलं आहे सईद खान निवडून येणार आहे, त्याच्यामुळे साहेब हे वरपुडकर आणि राजेश विटेकर एक होणार आहे। दोघांपैकी म्हणणार एकला मतदान करा, कामून की परिस्थिती अशी आहे साहेब मतदारसंघाची, सामान्य माणूस माझ्या सोबत आहे, सामान्य माणसाचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे। आणि माझ्यावर जे अन्याय झाला साहेब, ते अन्यायाचा बदला हे लोक काढणार का नाही काढणार? मी तुम्हाला विचारणार, काढणार का नाही काढणार तुम्ही? आणि माझ्यावर जे दिवस आणला तुम्ही, आज मला माधव जानकर साहेबांना आशीर्वाद दिला, मी पण साहेब तुमचा मनापासून अभिनंदन करतो। तुम्ही मला राष्ट्रीय समाज पक्षात घेतला, तुम्ही मला उमेदवारी दिली, आम्ही तुमच्यासोबत इमानदारीने राहू, आम्ही काय बेमान लोक नाही साहेब। तुम्ही आम्हाला सांभाळला, तुम्ही आम्हाला इमानदारी दिली, आम्ही तुमचा पक्ष वाढवू, आम्ही माधव जानकर साहेबाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये न्यायचं काम करू, आम्ही इमानदारीने काम करणारे लोक आहे साहेब। आज जे पद्धतीत माझ्यावर हे सगळे पुढाऱ्यांना दिवस आणला, त्याच्यासाठी मी एकच विनंती करणार आहे तुम्हाला की येणारे 20 तारखेला तुम्ही मला मताच्या रूपाने आशीर्वाद द्या। कामून हे पाथरीवाले कशासाठी उभा आहे? आज OBC समाजाचे लोकांचा आशीर्वाद माधव जानकर साहेबांमुळे माझ्या पाठीशी आहे, मराठा समाजाचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, मागासवर्गीय समाजाचा आशीर्वाद माझे सोबत आहे। मग अल्पसंख्याक समाजांना बी माझ्या पाठीशी ताकदीने उभं राहायला पाहिजे, मताची विभाजन होऊ द्यायला नाही पाहिजे, आणि मला आशीर्वाद तुम्ही द्यायला पाहिजे। कामून आज माधव जानकर साहेबासारखा माणूस आमच्या पक्षाचा संस्थापक आहे, अध्यक्ष आहे। माधव जानकर साहेब इतके मोठे नेते, आणि माधव जानकर साहेबांना प्रत्येक धर्माला न्याय द्यायचं काम केलेलं आहे। त्याच्यामुळं राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवारच्या रूपाने मी तुम्हाला एकच विनंती करणार आहे तुम्हाला की येणाऱ्या 20 तारखेला मला तुम्ही मतदानाच्या रूपाने आशीर्वाद द्यावा। आणि हे प्रस्थापित राजकारणी लोकाला जे मला संपायला निघालेले आहे, तुम्हाला हात जोडून विनंती करणार आहे मी की बाबा येणारे 20 तारखेला 3 नंबरचा बटन, आणि जे माझ्यावर दिवस आणले हे लोकांना, माझ्यावर जे संकट आणलं हे लोकांना तुम्ही आशीर्वाद द्या, एकदा आशीर्वाद द्या। तुम्हाला हात जोडून विनंती करणार आहे, एकदा आशीर्वाद द्या, कामून द्या। ज्यांनी माझी फसवणूक केली, हे राजेश विटेकरना माझी उमेदवारी कापली, हे बाबाजानीनं 35 वर्ष त्रास दिला, हे वडपुडकरना मतदारसंघात काय नाही केला, आणि मी इमान एतबारनं तुमची 2 वर्षात सेवा केली आणि ताकदीनं तुमची सेवा केली।